नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म जी 4 वर्षाची डिग्री आहे आणि डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म दोन्हीच्याही ॲडमिशन प्रोसेसबाबत कॅपराऊंड 2च्या बाबत काही महत्त्वाच्या सूचना आहेत. पूर्ण ॲडमिशनच्या प्रोसेसबाबत काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. दोन्हीबाबतच्या महत्त्वाच्या सूचना एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. दोन्हींसाठी सेपरेट मी व्हिडिओ बनवणार नाही, या एकाच व्हिडिओमध्ये सूचना देणार आहे. लक्षात ठेवा, कॅपराऊंड 2 अर्थात दुसरी जी प्रवेश फेरी आहे त्याच्यासाठी बी फार्मचा कॅपराऊंड 2चे ऑप्शन फॉर्म भरून झालेले आहेत. लास्ट डेट होऊन गेलेली आहे. अर्थात 8 ते 10 तारखेच्या दरम्यान तुम्ही कॅपराऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरलेला आहे. कॅपराऊंड 2चा निकाल जो आहे तो येणार आहे 13 ऑक्टोबर 2025 अर्थात 13/10/2025 रोजी. आणि कॅपराऊंड 2ला जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल, त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, 14 ते 16 ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी जाऊन त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. त्याच्या आधी तुमच्या लॉगिनमधून फ्रीज करायचं आहे. आणि तुम्हाला मिळालेलं कॉलेज पहिल्या 3 क्रमांकांपैकी असेल तर ते ॲटो फ्रीज होणार आहे, तिथं ॲडमिशन घ्यावं लागेल. समजा पहिल्या कॅपराऊंडमध्ये ते कॉलेज दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकाचं होतं आणि तेच कॉलेज आता कंटिन्यू राहिलं असेल, बेटरमेंट झाली नसेल, तरी ते हे ॲटो फ्रीज होणार आहे, कारण दुसऱ्या राऊंडसाठी पहिले 3 क्रमांक ॲटो फ्रीज होत आहेत. ओके. अर्थात जर तुमचं ते कॉलेज 6व्या-7व्या क्रमांकात असेल तरी तुम्ही पुन्हा बेटरमेंट करून तिसऱ्या राऊंडसाठी जाऊ शकता. ती प्रोसेस देखील 14 ते 16 ऑक्टोबरच्या दरम्यान 3 वाजेपर्यंत करायचे. बेटरमेंट केलं असेल तर त्या कॉलेजला जायची गरज नाही आहे. या आधीच तुम्ही 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरली असेल, पुन्हा ती सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची गरज नाही आहे. फक्त फ्रीज केला असेल तर संबंधित कॉलेजमध्ये रिपोर्टिंगसाठी जायचं आहे. अर्थात त्या कॉलेजची फी किंवा इतर माहिती तुम्हाला त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती मिळेल, किंवा फी रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे, शिक्षण शुल्क समिती जी आहे शासनाची, त्या वेबसाईटवरती किंवा त्या संबंधित कॉलेजच्या वेबसाईटवरती देखील फीबाबतची माहिती असेल, किंवा त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करून फी आणि इतर बाबत तुम्ही माहिती विचारू शकता. अर्थात स्कॉलरशिपच्या बाबतीत दोघांनाही लागू आहे, डी फार्म आणि बी फार्म. तुम्हाला भरताना फी पूर्ण ओपनची भरायची आणि स्कॉलरशिप आल्यावर मागे देणार, की तुमची स्कॉलरशिप कन्सिडर करूनच तुम्हाला अर्धी फी भरायला लावतात, हे ज्या त्या कॉलेजची रिस्पेक्टिव्ह त्यांची पॉलिसी आहे. याबाबत तुम्हाला त्या कॉलेजला विचारावं लागेल. काही कॉलेजेस स्कॉलरशिप स्कॉलरशिप मिळते म्हणजे काय, तुमची जी ट्युशन फी असते ना, ते तुमच्या कास्ट कॅटेगरीनुसार त्या ट्युशन फीमध्ये तुम्हाला सवलत मिळत असते. मग काही जणांना EWS, SEBC, OBC यांना काय असतं, मुलांना ट्युशन फीच्या 50% ट्युशन फी माफ होते. मग ते घेतानाच ती ट्युशन फी माफ करून तुमची अर्धी फी घेतली जाते. मुलींच्या बाबतीत सर्व कॅटेगरीच्या सर्व मुलींना या ठिकाणी ट्युशन फी पूर्णपणे माफ आहे. म्हणजे TFWSला जे बेनिफिट मिळतात ते मुलींना ऑलरेडी मिळतात. त्यामुळे तुम्हाला फक्त जी डेव्हलपमेंट फी आहे कॉलेजची ती काय असेल ती भरावी लागणार आहे. हे बऱ्याच जणांनी वारंवार विचारलं होतं म्हणून आता क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर मग पुढचा तिसरा कॅपराऊंड आहे, त्याचे जे काही सीट वॅकेन्सी अलॉटमेंट ही पण तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके. तिसऱ्या कॅपराऊंडसाठीच्या सीट वॅकेन्सी 17 ऑक्टोबर 2025ला येतील. 18 ते 24च्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. त्याचा निकाल मात्र या ठिकाणी 27 ऑक्टोबर रोजी येईल. दिवाळीच्या दरम्यान या ठिकाणी सुट्ट्या असतात शासकीय, त्यामुळे ती प्रोसेस बंद असणार आहे. आणि 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड 3साठी ऑप्शन फॉर्म भरला होता, जो तुम्ही कॅपराऊंड 3साठी भरायचा आहे, त्याचा जर तुम्हाला अलॉटमेंट झाला असेल तर तुम्हाला त्याचे जे काही प्रोसेस आहे कॉलेजमध्ये जाऊन करायची, ती तुम्हाला 28 ते 30च्या दरम्यान करायची. ओके. म्हणजे तिसऱ्या कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म 18 ते 24च्या दरम्यान भरायचा आहे. त्याचा निकाल 27 ऑक्टोबरला येईल. आणि 28 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरच्या दरम्यान फ्रीज करणं, बेटरमेंट करणं ही प्रोसेस करायची आहे. तर ह्या ज्या मी तारखा सांगतोय त्या वेबसाईटवरती ऑलरेडी अवेलेबल आहेत. वेळोवेळी बघा आणि त्यानुसार प्रोसेस करायची आहे. तुम्ही ह्या तारखा कॅलेंडरवरती किंवा मोबाईलमधल्या गुगल कॅलेंडर ॲपमध्ये रिमार्क करून ठेवा. कारण मी कालच एक केस बघितली, डिप्लोमाचा विद्यार्थी होता, त्यानं ऑप्शन फॉर्मच भरला नव्हता कॅपराऊंड 2साठी, कॅपराऊंड 1साठी ऑप्शन फॉर्मच भरला नव्हता. ठीक आहे. आता डिप्लोमाच्या बाबत बोलूया. डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म अर्थात डी फार्मचा कॅपराऊंड 1चा निकाल लागला आहे, कॉलेजचं रिपोर्टिंग झालेलं आहे. अर्थात कॅपराऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरणं कधीपासून सुरू होत आहे तर लक्षात ठेवा, आज अर्थात 11 तारखेला आज या ठिकाणी 11 तारखेला तुम्हाला कॅपराऊंड 2साठीच्या सीट वॅकेन्सी म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत याची माहिती आज उपलब्ध होणार आहे 11 ऑक्टोबर 2025
25 रोजी कॅपराऊंड 2साठीच्या सीट वॅकेन्सी. ओके, तर आज दिवसभरात ते कधी येईल वेबसाईटवरती तुम्ही चेक करत राहा. त्यानंतर 12 तारखेला पुन्हा सांगतोय तारीख नोट डाऊन करा. ज्यांचा कॅपराऊंड 1 मिस झाला आहे, ऑप्शन फॉर्म भरता आला नव्हता किंवा कॅपराऊंड 1ला ज्यांनी बेटरमेंट केलं आहे, असे सगळेजण कॅपराऊंड 2चा ऑप्शन फॉर्म भरू शकतात. 12 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबरच्या दरम्यान कॅपराऊंड 2साठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. 15 ऑक्टोबर रोजी कॅपराऊंड 2चा निकाल येईल आणि 16 तारखेपासून ते 17 तारखेच्या दरम्यान तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करून ॲडमिशन घ्यायचं आहे आणि पुन्हा तिसऱ्या कॅपराऊंडसाठी जायचं असेल तर नॉट फ्रीज बेटरमेंट करायचं आहे. ओके, आणि ह्या बाकीच्या कॅपराऊंडच्या तारखा देखील या ठिकाणी इथे दिलेल्या आहेत. या सगळ्या तारखा नोट डाऊन करा. हे जे फीच्या बाबत किंवा इतर जे तुमचे डाऊट होते ते सगळे सॉल्व केलेले आहेत. ह्या तारखा तुम्ही बघून ठेवा, कॅलेंडरवरती नोट डाऊन करा. ज्या पद्धतीने कॅपराऊंड सुरू आहेत त्या पद्धतीने ॲडमिशनची प्रोसेस करून घ्या. पुढचा मुद्दा विद्यार्थ्यांचा ते म्हणजे इन्स्टिट्यूट राऊंड काय असतो, त्याला कोण कोण पार्टिसिपेट करू शकतं. तर एक सविस्तर 2 वेगळे व्हिडिओ येणार आहेत. एक व्हिडिओ असणार आहे मॅनेजमेंट कोटा ॲडमिशन आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड तो काय असतो, त्याला स्कॉलरशिप मिळते का, याबाबत एक सविस्तर व्हिडिओ बनवेल कारण हा व्हिडिओ खूप लेंदी होत चाललेला आहे. आणि दुसरा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी वारंवार विचारलेला आहे की कॉलेज कधी सुरू होतील, तर याबाबत पण एक सविस्तर गाईड केलं जाईल. कारण आता जी न्यूज येत आहे काही MSBT असेल किंवा CET सेलकडून, त्या अनुषंगानं साधारणपणे कॉलेज कधी सुरू होईल याबाबत पण एक सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल. होप सो. हा व्हिडिओ खूप मोठा होत चालला आहे म्हणून मी इथेच थांबतो. तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील अशी अपेक्षा करतो. काही शंका असतील खाली कमेंट करा. D.Pharm B.Pharm दोन्हीचे एकत्र मी गाईड केलेलं आहे. M.Pharm तुम्ही ऑलरेडी B.Pharmची ॲडमिशन प्रोसेस केलेली आहे. तुम्ही तेवढे मॅच्युअर आहात, तुम्ही वेबसाईटवरती जाऊन त्या प्रोसेस चेक करू शकता. सो सगळ्यांचे डाऊट सॉल्व्ह झाले असतील अशी अपेक्षा आणि इथे थांबतो. धन्यवाद. थँक्यू.